पुण्यातील रुबी हॉलमध्ये रेडिओलॉजी विभागात निवासी डॉक्टर असलेल्या श्याम वोरा यांनी काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आता आपण माझ्या मागे पाहतोय यांची संपूर्ण फॅमिली जी आहे ती आता या दवाखान्याच्या परिसरात आलेली पाहायला मिळते। श्याम वोरा यांनी एक आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती आणि या चिठ्ठीमध्ये त्यांनी त्यांच्या मोबाईलचा नंबर आणि मोबाईलचा पिन यामध्ये लिहिला होता। त्यामुळे एकूणच खळबळ उडाली आहे आणि त्यामध्ये शेवटी थँक्यू सो मच फॉर ऑल CM असं सुद्धा लिहिलेलं होतं, सॉरी PM असं लिहिलेलं होतं। तर हे PM म्हणून जे आहे तर ते प्रसन्न महादेवकर म्हणून आहेत, जे की इथलेच एक वरिष्ठ डॉक्टर आहेत असं सांगितलं जात आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे आता खळबळ उडालेली आहे। त्याचे जे दाजी आहेत ते त्यासोबतच त्याचे वडील या हॉस्पिटल प्रशासनाच्या इकडे आले होते। यापेक्षा सुद्धा धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा श्याम वोरा याने आत्महत्या केली या संदर्भातली कुठलीही माहिती डॉक्टरांकडून किंवा हॉस्पिटलकडून देण्यात आलेली नव्हती। ही सगळी माहिती ज्या ठिकाणी ढोले पाटील रोड जो आहे तिथे त्याचं जे हॉस्टेल आहे तिथे तो राहत होता आणि त्या ठिकाणी सकाळी त्याने दरवाजा उघडला नाही आणि तिकडे मग जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी दरवाजा वाजवला, पण आतनं दरवाजा उघडला गेला नाही आणि त्यामुळे मग त्यांनी तो दरवाजा तोडला आणि आज जे पाहिलं ते अतिशय भयानक होतं। जो वोरा आहे त्याने श्याम वोरा जो आहे त्याने स्वतःला गळफास लावून घेतलेला। त्यानंतर तात्काळ याने जो सुरक्षा रक्षक होता त्याने पोलिसांची मदत घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल सध्या कोरेगाव पार्क पोलीस जे आहेत ते तपास करतायत। मात्र यामध्ये सध्या तरी या आत्महत्येचं कारण जे आहे ते अस्पष्ट आहे। मात्र पोलीस असतील किंवा डॉक्टर असतील यांच्याकडून मोठी दिरंगाई या संपूर्ण प्रकरणात केलेली पाहायला मिळते, कारण काल रात्री 10 वाजता त्याने आत्महत्या केली होती आणि अजूनही त्याचा मृतदेह इथले रुबी हॉल जे आहे त्या रुबी हॉलमध्येच ठेवण्यात आलेला होता। आत्ता त्याचे नातेवाईक आलेले आहेत आणि ते मृतदेह जो आहे तो घेऊन जाण्यासाठी ते प्रयत्न करतात। त्याच्या नातेवाईकांशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचे वडील होते, मात्र वडीलसुद्धा आत्ता बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहेत। त्यांचे जावई म्हणजे जो श्याम वोरा आहे तर त्याचे जावई आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र कोणीही आत्ता बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहे। मात्र या संपूर्ण घटनेमधून हेच समोर येतं आहे की नेमकं आता हे आत्महत्येचं कारण काय आहे तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मुना यनपुरे, सिविक मिरर।